नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सोपान खुडे यांची आखाड बळी ही कादंबरी, जी कादंबरी प्रकाशित केली आहे प्रफुल्लता प्रकाशनने. आणि आज ह्या कादंबरीचा भाग 4. आखाड सुरू झाला होता. रघुचं कारान करायचं होतं. कारणासाठी काय काय लागतं हे विचारण्यासाठी सावळाला घेऊन मरीबा धर्मप्पाकडे निघाला होता. त्याचवेळी शंकरनी त्याला हटकलं. कुठं चाललास रे दादा? घातला का मोडता? काय गरज होती काय विचारायची? मरीबा त्याच्यावर चिडला. हे बघ, धर्मप्पाकडं चालला असेल तर जाऊ नको. काय टाळ काय का काय तुझं? सावळा, बाबा तूच ह्याला वाईट समजून सांग रे. त्याला काय सांगायचंय? त्याला समजा कळतंय, मुद्दाम येड्याचं स्वांग घेऊन आपल्याला येडं करतंय ते. हे बघ शंकर, मी तुला सांगतोय, रघुचं कारण होस्तवर तू तुझं तोंड जरा बंद ठेव. तू माझं थोडं ऐकतो का? काय ऐकायचं तुझं? रघुच्या आयुष्याचं मातेरं करतो तू. शंकर, आत्तापर्यंत तुझं ऐकलं ना तेच लय चुकलं. यापूर्वीच रघुला पोतराज केला असतं तर लक्ष्मीला जीव गमवावा लागला नसता. हे बघ दादा, वहिनीचा मृत्यू आणि रघुला पोतराज म्हणून सोडणं या दोन्हीचा तसा काहीही संबंध नाही आहे. अरे नाही, कसं म्हणतो तू? सावळानं मध्येच तोंड घातलं. आईची अवकिरपा झाली म्हणून घडलंय ते. अरे मरी आईचा फेरा लय वंगुळा असतोय, तुला नाही कळायचं ते. हे बघा, हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. माणसाला मारणारा देव कुठे असतो का? आणि असेल तर त्याला देव तरी का म्हणायचं? हे बघे, तुझं पुस्तकातलं ज्ञान ठेव पुस्तकात, आम्हाला काय सांगू नको. 10व्याच्या दिवशी मी लक्ष्मीला शब्द दिलाय रघुला पोतराज करीन म्हणून. तिच्याशी कसं खोटं वागणार मी? काय वाटेल तिच्या जीवाला? मग मला सांग दादा, देवीच्या नावानं आपला पोरगा भीक मागतोय हे बघून वहिनीला फार आनंद वाटेल? अरे रघुला पोतराज करावं अशी तिचीच इच्छा होती ना. पोराला पोतराज करीन असं म्हणल्यावर पिंडाला कावळा शिवला ना. आणि ते तू तुझ्या डोळ्यांनी समक्ष बघितलंय ना. आणि आता जर रघुला पोतराज नाही केला तर ती मरी आई आपल्या समद्यांच्या उरावर बसल. तुम्ही ना सगळ्यांनी आपली डोकी देवीच्या पायावर गहाण ठेवली आहेत. तुमच्या धाडावर डोकं आहे पण डोक्यात विचार नाही आहे. म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे असं तुला वाटतंय? सावळानं जरा रागानं शंकरला विचारलं. अहो, जग कुठे चाललं आहे, तुम्ही कुठे चाललाय याचा विचार करा की. हे देवदेवस्की, अंगारा धुपारा, जरी आई मरी आई हे सगळं टाकून दिलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे हे सगळं. अरे इतकं सोपं आहे का ते? देवी म्हणजे धगधगतं आगीन कुंड आहे, तिच्या नादाला कोणी लागावं? या सगळ्या वेडगळ कल्पना आहे तुमच्या सावळा नाना. विहिरीला पाणी लागावं म्हणून अनेक ठिकाणी आपल्या जातीच्या माणसांचा बळी देतात. बांधकाम व्यवस्थित व्हावं, निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून अनेक गडकोटांच्या पायाखाली आपली माणसं जिवंत गाडली आहेत. त्यावेळी अन्याय करणाऱ्यांना तुमच्या देवीनं का चाणक्य दाखवले नाही? का त्या वेळेला तुमची देवी डोळे बंद करून बसली होती? आजही आपल्या आया बहिणींवर धनदांडगे बलात्कार करतात पण तुमची देवी त्यांचं काहीच वाकडं करत नाही. हे बघ शंकर, तुला काय करायचं नसेल ना तर तू करू नगस, पण देवीबद्दल असं वाईट वांगाळ बोलू नका. सावळा नाना, आता माघार घेऊ नका. काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत. मला सांगा, पोतराज होऊन माझ्या नावानं भीक मागा असं देवी सांगते. कोंबड्या बकऱ्याचा जीव घेतल्यानंतर देवीला आनंद होतो. देवीची जत्रा केली नाही तर देवी माणसाचा जीव घेते. जीव घेणारी ही देवी आहे का राक्षसीण आहे? अरे वाढ वाढल्यापासनं आपल्या जातीची माणसं देवीला भसत्यात पुसत्यात. ते काय येडे होते का? तूच लय एवढा लय शहाणा झालाय. हे बघा, मला काय म्हणायचं आहे दादा, काय म्हणू नको, म्हणू नको. काय देवधर्मातलं तुला काही कळायचं नाही? अरे लेका, तू काय भाऊ आहे का वैरी आहे रे? चांगल्या कामाला मदत करायची सोडून मधीच काहीतरी सांगून फेंद्या घालतो. शोभतंय का तुला? हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही हे जे काही करताय ना हे सगळं चुकीचं आहे. असू दे, असू दे. हिला काय डोकं आहे तुझं?
खुशाल म्हणतोय रघुला पोतराज करू नका. एवढा वेळ मन लावून ऐकत बसलेला रघु मरीबाला म्हणाला, आप्पा आप्पा मला नाही व्हायचं पोतराज. आता तू लागला का टाळकं फिरवायला? काय वाईट बोलतोय तो? त्याचं खरंच आहे दादा. रघु तू होऊ नकोस पोतराज. शंकरनं रघुला प्रोत्साहन दिलं. हे बघ शंकर, नाही ते त्याच्या ठकुऱ्यात घालू नको तू. रघुला पोतराज केलं नाही तर स्वर्गात लक्ष्मीचा आत्मा तळमळत राहील. ए मरीबा, बॉलण्यात येळ घालू नको, चल लवकर निघ. दिवस तेव्हा आला तर धर्माप्पा अंगात वारं घ्यायचा नाही. चले रघु, तुम्ही चला आमच्याबरोबर. मला कशाला नेत आहे? या की तुम्ही जाऊन. नाही नाही तू चल बाबा, इथं थांबला ना तू तर हा शंकर तुझं डोकं आणखीन बिघडून ठेवल. चल 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 उठ, चल चल. मरीबानं हाताला धरून बळच त्याला उठवलं आणि तिघेही भूताच्या वाडीचा रस्ता चालायला लागले. शंकरचं डोकं मात्र सुन्न झालं होतं. मरीबा, सावळा आणि रघुला दारातून आत येताना बघून देव्हाऱ्यासमोर बसलेला धर्माप्पा एकदम ओरडला, अरे थांबा, थांबा तिथं, थांबा थांबा तिथं. दचकून गाळात रुतल्या ग तिघेही जाग्यावर थांबले. धर्माप्पानं लिंबाच्या डहाळ्यानं तिघांच्या अंगावर गोमूत्र शिंपडलं आणि म्हणाला, आता यान बासा. राईला इठळ चांडळाचं खपत नाही. येताना शिवता शिवत झाल्याची तुम्हाला कळणार आहे का? हा बोला, काय काम काढलं? हेच की आपलं रघुच्या कारणाचं. रघुच्या कारणाचं काय? नाही म्हणजे त्याच्यासाठी काय काय लागतं, कसं करायचं ते विचारायला आलो आहे. आईला विचारून घ्यावं लागेल. असं म्हणून धर्माप्पानं देव्हाऱ्यावरच्या देवीला हळदी कुंकू व्हायलं. चारी दिशांना अंगारा टाकला. देव्हाऱ्यावरच्या देवीकडं हात जोडून एकटक बघत म्हणाला, आई आदी माता आदी शक्ती जरी आहे मरी आहे, जा काय जो काय याडाय, बालकाचं कारण आहे. तुला काय पाहिजे ते सांग, चल लवकर ये लवकर ये लवकर ये. असं म्हणत धर्माप्पा अह 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 करत घुमायला लागला. घुमता घुमता बोलायला लागला, आता वाढ दिसली वय माझी. इतक्या दिवस कुठं वाहता तुम्ही? चुकलंय आमचं, माफ कर आई. हात जोडून मरीबा म्हणाला, मी चाणाक्षा दाखवल्या तुझं डोळा उघडले, पण यापुढं आता चूक करू न ग. नाही नाही आई, जीव गेला तरी तुला विसरणार नाही. नाही तर माणसात माणूस ठेवणार नाही, धुरळा करून टाकल समजा. तसा धर्माप्पाच्या पायावर डोकं ठेवून मरीबा गायावाया करत म्हणाला, आई लेकराला माफ कर आई. अगं तुझ्याशिवाय कुठं जाणार आहे मी? मग ऐक, कारणासाठी एक बाकरा लागल, बांग देणारे 5 कोंबडे लागत्यान, 25 अंडी, 25 नारळ आणि 50 लिंब. वय समद कबूल आहे मला. पुढं ऐक, कारणाच्या 8 दिवस अगोदर घरात माझी थापणूक कर. मला देवाऱ्यावर माना पानानं बशिव. वय वय बसवतो. त्यासाठी 8 खुरी मेंढी लागल, तिचा बळी द्यायचा. तिचं कोकरू देवाऱ्याखाली पुरायचं, शेणानं जमीन सारवायची आणि त्याच्यावर माझी थापणूक करायची. भात सवासनी मात्र कोऱ्या पाहिजेल, एटाळ चांडाळाच्या चालणार नाहीत. एवढं समद बैजवार करायचं, यात हायगाय करायचे नाही, समजलं? वय वय समजलं की. अजून काय राहिलं नाही ना? नाही अजून काय नाही. मग बस एवढंच. आणि मग धर्माप्पा जोरजोरानं घुमायला लागला. धपकान देवाऱ्यापूर्व आडवा पडला, अंगातलं वारं गेलं. भिंतीला टेकून बसत धर्माप्पा म्हणाला, मरीबा आईनं सांगितलेलं नीट लक्षात ठेवलंय का? वय वय काही विसरलं सावरलं तर आहेच की तुम्ही. मी आहेच माना, तरी पण आपलं समजा जिथल्या तिथं झालेलं बरं. काय चूक आहे ना ग? ठीक आहे, या आता. एक विचारायचं होतं. विचारा की. आईची थापणूक आणि कारण एकाच दिवशी धरलं तर? का? खर्च लय होईन, एवढा झेपणार नाही मला. आईला ते पसंत नाही पाडायचं. खर्चाकडं बघू नको आता, आधीच तुला उशीर केलाय. दोन्ही एकत्र करायचं असेल तर रेडा कापावं लागल. ऐका तयार तुझी? आपलं सोप आहे ते कर, कशाला अवघडात पडतो? राई पाठीशी म्हणल्यावर कशाला खर्चाची काळजी करतो? समजा व्यवस्थित होईन जा तू.
मंगळवारी देवीची थापणूक करायची होती, त्यासाठी मरीबाची धावपळ सुरू झाली. शंकरला हे काही पसंत नव्हतं, त्यामुळे तो मरीबाला मदत करत नव्हता. घरी बसून होता. मरीबानं पारगावच्या बहिणीला रखमाला बोलवलं होतं, पण ती सुद्धा अजून आली नव्हती. पण त्यामुळे मरीबाला एकट्याला सगळं काही बघावं लागत होतं. थापणुकीसाठी लागणारं सगळं साहित्य खरेदी केलं होतं आणि त्यासाठी पाटलाकडनं त्यांनी कर्ज काढलं होतं. सगळी तयारी पूर्ण होत आली होती, पण त्याला अजून 8 खुरी मेंढी मिळाली नव्हती. पण मरीबानं चिकाटी सोडली नव्हती. त्याने अनेक धनगरवाडे पालथे घातले होते. अजूनही अनवाणी पायानं उपाशी तापाशी तो फिरत होता. देवीसाठी कष्ट सोसत होता. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं. एका धनगराजवळ त्याला 8 खुरी मेंढी मिळाली, पण त्यासाठी त्याला दुप्पट पैसे द्यावे लागले होते. मंगळवार उजाडला. तांबडं फुटायच्या आत सगळा मागवाडा जागा झाला. सूर्याला सुद्धा त्याचा आकरीत वाटला असेल. एरवी सूर्य कासराभर वर आला तरी मांग मंडळी ओट्यावर घोरत पडलेली असायची. आज मात्र नवलच घडलेलं होतं. सगळे खडबडून जागे झाले होते. उठला नव्हता सावळा नानाचा सुपुत्र वाश्या. सावळानं अक्षरशः पाठीत लाथ मारून त्याला उठवलं होतं. मरीबा पहाटेपासून जागा होता. पहिल्या कोंबड्यानं बांग दिली तेव्हाच तो उठला होता. उठल्याबरोबर मरीमातेचं नाव घेतलं. आजचा कार्यक्रम सुखरूपपणे पार पाडावा म्हणून हात जोडून विनंती केली. चुकलं माकलं तर माफ कर. लेकराचा अपराध पोटात घे. अगं तूच तारणारी, तूच मारणारी, जळात थाळात पाताळात तूच राहणारी, दगडात दोंड्यात शेतात मातीत ठाई ठाई तूच आहे. वाईट वांगाळ करू न गं. तुझ्या किरपेची सावली दे, संसारात बरकत्ता दे, सुख दे, शांती दे. आधी माता आदिशक्ती मरी माते, चांगलं कर भलं कर. बराच वेळ तो स्वतःशी पुटपुटत होता. नंतर त्यांनी रघुला उठवलं. शंकर मात्र घरात नव्हता. तो आदल्या दिवशीच तालुक्याला निघून गेला होता. देव देवस्की हे त्याला काही पसंत नव्हतं. त्याच्या मनाविरुद्ध सगळं घडत होतं. मरीबा मात्र त्याच्यावर नाराज झाला होता. वाडीवरनं धर्माप्पासुद्धा लगबगीनं आला होता. मांगवाड्यातले सगळेजण मरीबाच्या घरापुढे जमले होते. बायका पोरांचा कालवा चालला होता. कारण नसताना त्यांची वटवट चालली होती. धर्माप्पा त्यांच्यावर तावदारला तेव्हा कुठं त्या शांत झाल्या. मरीबानं सगळे आल्याची खात्री करून घेतली. लागणारं सगळं साहित्य बरोबर घेतलं. 8 खुरी मेंढी घेतली आणि मग सगळे मिळून नीरा नदीच्या काठावर आले. मरीबानं सुरुवातीला हिरवी साडी चोळी आणि 5 बांगड्या हळदी कुंकू लावून नदीच्या पाण्यात सोडल्या. हात जोडून नमस्कार केला. पाठोपाठ सर्वांनी नीरामाईला हात जोडले आणि पटापट कपडे काढून नदीच्या पाण्यात उड्या मारल्या. बायका मात्र खालच्या अंगाला गेल्या. त्यांना पोहता येत नसल्यामुळे उथळ पाण्यात बसून तांब्यानं त्या अंगावर पाणी घ्यायला लागल्या. सूर्य अजून उगवला नव्हता. वातावरण ढगाळ होतं. हवेत गारवा होता. पाण्यात उतरायला नको वाटत होतं, पण आज पारूसं राहून चालणार नव्हतं. सगळेजण नदीच्या पाण्यात बुड्या मारत होते. वशा मात्र गुडघ्याला मिठी मारून तसाच काठावर बसून राहिला होता. हे सावळाच्या लक्षात येताच तो त्याच्यावर खेकसला. वशा भाडे आंघोळ करायची नाही का? करायची की. वशा बसल्या जागेवर कारवाजला. मग उठ की. खुट्टी ठोकल्यावानी काय बसला तिथं? चल कपडे काढ. वशा काही जागेवरनं हल्ला नाही. का कान फुटलं काय तुझं? कुणाला सांगतोय मी? येऊ बाहेर आणि सांगू? कुरकुरत वशा उठला. हातपाय झाडत कपडे काढले. पाण्यात उडी मारली. मनातल्या मनात त्यांनी पहिल्यांदा मरी आईला शिव्या हसडल्या. मग बापाच्या नावाचा उदो उदो केला. नंतर मरीबाच्या आईबापाचा उद्धार केला. झोप न झाल्यामुळे त्याला भयंकर चीड आली होती. थोड्या वेळानं सगळे पाण्याबाहेर आले. अंगाला गारवा झोंबत असल्यामुळे सगळेजण कुडकुडत होते. धर्माप्पाच्या सांगण्यानुसार सावळा, जगण्या, पिराजी, कचरू यांनी पोतराजाचा साथ चढवला. परश्या, वशा, शांता आणि मान्या या पोरांनीही कमरेला आभरण बांधलं. कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरला. ही सगळी रघुच्या वयाची पोरं. आंघोळ केल्यामुळे सगळ्यांना तरतरी आली होती. 5 सवाष्णी मात्र चांगल्याच गारठल्या होत्या. आंघोळ करून बराच वेळ त्या बसल्या होत्या. ओल्या कपड्यानिशी त्या देवीला आंघोळ घालणार होत्या. धर्माप्पाच्या आदेशाची वाट बघत पाण्यानं भरलेल्या कळशा घेऊन त्या उभ्या होत्या. सगळ्यांची आवरावर झाल्यावर धर्माप्पा मोठ्यानं ओरडला. बोला मरी आईच्या नावानं. चांग भलं. सगळ्यांनी प्रतिसाद दिला.
काळूबाईच्या नावानं चांग भलं, बोला भवानी आईचा उदो उदो, माहूरच्या आईचा उदो उदो, कोल्हापूरच्या लक्ष्मीचा उदो उदो. अशी देवींच्या नावाची हारखी गाजवून धर्माप्पानं आदेश दिला, चला वाजवा. आदेशासरशी पोतराजांच्या हातातल्या हलग्या कडकडल्या. त्या ठेक्यावर परश्या, शांतिया, मान्या याने नाचायला सुरुवात केली, घुमायला सुरुवात केली. आता मात्र वाशाला चेव आला. अंगात वारं शिरल्यागत तो नाचायला लागला होता. आळसावलेल्या वातावरणात आता चैतन्य निर्माण झालं होतं. वाजत गाजत ही वरात मरीआईच्या मंदिराकडे निघाली होती. सावळा, पिराजी हलगी वाजवत पुढे चालले होते. धर्माप्पा घुमत होता. त्याला जगणे आणि कचरू साथ देत होते. त्यात वाशानं चांगला रंग भरला होता. पाठीमागे डोक्यावर कळशा घेऊन गारठलेल्या सवाष्णी चालल्या होत्या. गार वारं अंगाला झोंबत होतं, पण सांगायचं कोणाला, आणि सांगितलं तरी ऐकणार कोण. त्यामुळे निमूटपणे सगळं काही सहन करत त्या चालल्या होत्या. त्यांच्या मागे 8 खुरी मेंढी घेऊन मरीबाबरोबर रघु चालला होता. त्यांच्या मागे मागवाड्यातली बायका पोरं चालली होती. शिवता शिवत होऊ नये म्हणून मधून मधून मरीबा लिंबाच्या डहाळीनं सगळ्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडत होता. मध्ये मध्ये मरी आईच्या नावाचा गजर होत होता. नाचत घुमत वाजत गाजत ही वरात मरी आईच्या देवळापुढे आली. 5 सवाष्णींनी पाण्याच्या कळशा देवीपुढे मांडल्या. हळदी कुंकू वाहून देवीची पूजा केली. कळशीतलं थोडं पाणी मूर्तीवर ओतलं. हात जोडून देवीचं दर्शन घेतलं. धर्माप्पा देवीपुढे उभा राहिला. धुपारती म्हणायला लागला, आई, बाई ग बाई, तुझं लेणं काही, हिरवी साडी हिरवी चोळी, वर मोत्याची जाळी, नेत्र भरले काजळांनी, भांग भरला मोत्यांनी, मुख भरले तांबडांनी, कपाळ भरले कुक्कानी, पायामध्ये तोडं वाज, सोन्या मोत्याचा शिणगार साज. शुक्रवार मंगळवार आई तुझा वार, आई आम्ही तुझी लेकर, तुला बघून भरतय कापर. तुझ्या कारणी केलंय निवेद बोणं, आई मानून घे, आई मानून घे. देवीच्या नावाचा मोठ्यानं गजर केला. धर्माप्पानं मरीबाला 8 खुरी मेंढीचा बळी देण्याचा आदेश दिला. मरीबानं मेंढीला घेऊन वाजत गाजत देवळाला 5 फेऱ्या मारल्या. मेंढीला देवळापुढे उभं केलं. तिच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि मग कचरून आणि जगण्यानं मेंढीचा पाय धरून तिला खाली पाडलं. रघुनी तिच्या तोंडात थोडंसं पाणी ओतलं. मरीबा कोयता घेऊन पुढं सरसावला तेव्हा धर्माप्पानं त्याला सावध केलं, एकाच झटक्यात मेंढीचं मुडकं तुटलं पाहिजे, नाहीतर हा सगळा खर्च मेंढी सकड पुन्हा करायला लागन. मरीबानं मनातल्या मनात देवीचं नाव घेतलं. सारं बळ एकवटून मेंढीवर घाव घातला. तसं मुंडकं धडापासून वेगळं झालं. रक्ताची चिळकांडी उडाली. जमीन रक्तानं लाल झाली. मरीबानं दोन्ही तळवे रक्तानं भरवले आणि त्याचा छाप देवळाच्या भिंतीवर उंटावला. वाजत गाजत ही वरात आता घराकडे निघाली. थोड्याच वेळात वरात मरीबाच्या दारात येऊन थांबली. 2 वाजंत्री घेऊन धावत पळत रघु सोनाराकडे गेला. देवीचा चांदीचा मुखवटा वाजत गाजत घेऊन आला. 5 सवाष्णींनी कळशीतल्या पाण्यानं देवीला आंघोळ घातली. पानं, फुलं, हळदी कुंकू वाहिलं. मरीबानं मुखवट्यावर गोमूत्र शिंपडलं. आजूबाजूच्या माणसांच्या अंगावर गोमूत्र फेकलं. मग धर्माप्पाच्या सांगण्यानुसार मेंढीच्या पोटातलं कोकरू काढलं. देव्हाऱ्याच्या खाली खड्ड्यात टाकलं. वरून मुरुम माती टाकली. त्याच्यावर पाणी, गोमूत्र टाकलं. शेणकाल्याचा सडा टाकला. त्यावर नवं कोरं कापड अंथरलं. धर्माप्पाच्या हातानं देव्हाऱ्यावर देवीचा मुखवटा ठेवला. आजूबाजूला बाकीचे देव मांडले. त्यांच्यावर हळदी कुंकू उधळलं. देवीच्या नावाचा जय जयकार केला आणि मग धर्माप्पा म्हणाला, कोंबडा आणा. रघुनं कोंबडा त्याच्या हातात दिला. तसं दातानं धर्माप्पानं त्याचं मुंडकं एका झटक्यात तोडून टाकलं. त्याचं रक्त देव्हाऱ्याभोवती आणि मुखवट्यावर टाकलं. कोंबडा बाजूला फेकून दिला. 5 अंडी, 5 लिंब, 5 रोट देव्हाऱ्यावर मांडले आणि धर्माप्पा देवीची आळवणी करायला लागला. आलीय लकसमी मला येडीला कळना, कडू लिंबाचा पाला देवी मागती भोजनाला. आई तू लक्ष्मी तुझा पोतराज येडा, आरुण्यामध्ये हाकतो तुझा बग गाडा. लिंब नारळ मी का भरिती तुझा गाडा, आई लक्ष्मी सुखी ठेव माझा वाडा.
आली लकसिमी उठत बसत वाडा भगताचा पुसत. आळवणी संपली आणि धर्माप्पाच्या अंगात वारा आलं. हाताची मिठी मारून अंगाला आळोखे पिळोखे देत तो बोलायला लागला, झालं समाधान झालं माझं, लय आनंद झाला. आता तुला काय बी कमी पडणार नाही. घरात बरकत येईल, धनसंपत्ती येईन, वेल विस्तार वाढेल. हात जोडून पुढे येत मरीबा म्हणाला, आई अशीच कृपा आमच्यावर राहू दे. धर्माप्पा जोरजोरानं नाचायला लागला. तसा मरीबा म्हणाला, आई झाडाचं लय हाल करू नका, सोडा आता सोडा. पण धर्माप्पाच्या अंगातलं काही जाईना. तो जास्त मोठ्यानं घुमायला लागला. आई का जीवाला तारास करून घेतीयास? काय राहिलं सायलं असेल, काय चुकलं असेल तर आमच्या पदरात घाल. आता तर धर्माप्पा उड्या मारायला लागला जोर जोरात. जाग्याव खेळायचं, जाग्याव, असा राग नाही करायचा. काय असेल ते स्पष्ट सांगा. आम्ही आडानी लेकरं आहे, वाट दाखवणारी तू आहे. धर्माप्पा जाग्यावर नाचत बोलायला लागला, एका गोष्टीचं ऊन दिसतंय. मरीबाद हसतावला. केविलवाणा होऊन अपराधगत पुढे उभा राहिला. धर्माप्पाचं बोलणं कान देऊन ऐकायला लागला. तुझ्या घरातला माझ्याकडं कान अडवाळा करतोय, त्याला नीट समजून सांग. कोण आहे ते तुला ठाव आहे. धर्माप्पाच्या बोलण्याचा रोख मरीबाच्या लक्षात आला होता. तो शंकरबद्दल बोलत होता. वय ठाव आहे, त्याला बी तुझ्या पायाशी आणीन, वागू देणार नाही. बस एवढंच पाहिजे मला. पुन्हा धर्माप्पा नाचायला लागला. जाऊ दे जाग्याव, समद मनासारखं झालंय नवं आता, मग सोडा की. मरीबा हात जोडून विनवत होता. धर्माप्पाच्या अंगातलं वारं गेलं आणि मरीबानं सुटकेचा निश्वास सोडला. देवीची थापणूक व्यवस्थित झाली होती याचं समाधान मरीबाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. घाई गडबड करत पिराजीनी आणि सावळानं मेंढीचं मटण एका मोठ्या कढईत शिजायला घातलं होतं. मटणाला जाळ घालायचं काम तायप्पावर सोपवलं होतं. तायप्पा हा काही मूळचा मांगवाड्यातला नव्हता, बाहेरनं कुठनं तरी आला होता. गड्यासारखा गडी, पण बायकांसारखा चालायचा, बोलायचा. यल्लम्माचा जोगता होता तो. बायकी कामं करण्याची त्याला भारी हौस. असं सगळं जिथल्या तिथे झाल्यावर सगळेजण मरीबाच्या घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसले. तेव्हा धर्माप्पानं मरी आईचं मोठेपण सांगायला सुरुवात केली. तसं बघाय गेलं ना तर मरी माता बामणाची आहे. बामणाची? सावळानं मोठा आ करून आकरितानं विचारलं. वय ना, ती जातीनं बामणे. अरे पण आपण तर तिच्या पुढं बोकड रेडं कापतो. त्यात काय पाप नाही, त्याच्याशिवाय ती शांत होणारच नाही. बसलेली सगळीच माणसं आकरितानं धर्माप्पाच्या तोंडाकडे बघत होती. देवीबद्दलची अशी माहिती ते पहिल्यांदा ऐकत होते. तसं नाही, हे कसं आहे ते आम्हाला जरा उलगडून सांगा की. बाजूला बसलेल्या सगळ्यांच्याकडे बघत कचरूनं धर्माप्पाला विनंती केली. सगळ्यांनी माना हलवल्या, कचरूच्या म्हणण्याला दुजोरा दिल्या. धर्माप्पानं सगळ्यांच्याकडे, काय लेख हो तुम्ही किती आडाने, अशा अर्थानं नजर फिरवली आणि सावरून बसत घसा खाकरून म्हणाला, सांगतो ऐका. शिकारी कुत्र्यागत सगळ्यांनी कान टावकारले आणि धर्माप्पा आपण काहीतरी फार मोठं आगळं वेगळं सांगतोय या आविर्भावात सांगायला लागला. लय वर्षाची जुनी गोष्ट आहे. आपल्या जातीत एक बामणासारखा दिसणारा गोरा गोमटा पोरगा होता. तो पोट भरण्यासाठी असाच भटकत होता. फिरता फिरता आला एका गावात आणि तिथं एका बामणाच्या घरी गुर्रं वाळायला राहिला. बामण रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना मंत्र मानायचा. तसंच तो बामण आपल्या शिष्यांना वेदमंत्र शिकवायचा. हे सगळं हे पोरगं चोरून ऐकायचं. मग ते सगळं मनात ठेवायचा आणि दिवसभर गुरामागं फिरताना मनातल्या मनात पाठ करायचा. तसंच त्यांनी बामणाचं वागणं बोलणं नीट बघून घेतलं होतं आणि तो बी बामणासारखं बोलायचा प्रयत्न करायचा. हे समज शिकून घेतल्यावर त्याने बामणाच्या इथलं काम सोडलं आणि लय लांबच्या गावात जाऊन राहिला. तिथल्या एका बामणाच्या पोरी संकट लगीन केलं. अरे पण धर्माप्पा, त्याला बामणानं पोरगी दिली कशी? अरे हा साधमोद बामणागत दिसतोय, मांगाचा वाटतच नव्हता ना त्यो. बरं सगळे म्हणतात तंतरपाठ, त्याला ओळखणार कसं सांगा? आता पुढं आहे का, लगीन झाल्यावर तो त्याच गावात राहायला लागला. पुढं त्याला 7-8 मुलंही झाली. इकडं त्याची आई पोराचा शोध घेत फिरत होती. फिरत फिरत नेमकी त्याच गावात आली. पोराची भेट झाली. पोरगा भेटला. आईला लय आनंद झाला. पण पोराची झाली का नाही पंचायत. आईच्या वागण्या बोलण्यानं आपली जात बायकोला कळल याची त्याला भीती वाटायला लागली.
मग त्यांनी काय केलं, त्यांनी आईला मुकेपानाचं सोंग घ्यायला लावलं. आईने बी मुकेपाना मान्य केला. आपल्या बायकोलाही त्यांनी आपली आई जन्मापासनं मुकी आहे, तिला बोलता येत नाही असं सांगून टाकलं. सुनेनं सासूसाठी मोठ्या कौतुकानं 5 पक्वानाचा स्वयंपाक केला, जेवायला वाढलं. ते पदार्थांनी भरलेलं ताट बघितलं ना म्हातारी झाली ना खुश. त्यातला एक पदार्थ बघून म्हातारीला वाटलं की ते म्हशीचं काळीजच आहे. सुनीनं आपल्यासाठी म्हशीचं काळीज आणलंय असं समजून ती आपण मुक हे विसरली आणि सुनेचं कौतुक करत म्हणली, मला म्हशीचं काळीज आवडतं, हे तुला कसं काय कळलं? अहो सून दाचकली ना. मुकी म्हातारी बोलली, ह्याचं आश्चर्य वाटलं, पण म्हशीचं काळीज हे शब्द ऐकून चाकरवली. म्हशीचं काळीज खाणारी बामण कशी असल? मग जातीबद्दल तिने नवऱ्याला खडसावून विचारलं. मग नवऱ्याने आपली खरी जात तिला सांगितली. झालं, तिच्या तळपायाची आग गेली मस्तकात. रागा तिने नवऱ्याला दिला शाप. म्हणली, पुढच्या जन्मी तू होशील रेडा, लोक माझ्या पुढं तुझं डोकं उडवतील, तुझ्या रक्ताचा टिळा मला लावतील. राती सगळे झोपले होते, तिने घेतला दरवाजा बंद करून आणि लावली घराला आग. त्या आगीत नवरा मुलं आणि ती स्वतः झाली जळून भस्म. मग तीच पुढं झाली मरी माता, मातंगांची देवता. तिची फसवणूक केलेल्या पापातनं मुक्त होण्यासाठी रेड्याच्या रूपानं तिच्या नवऱ्याचा बळी दिला जातो. फसवणुकीतून जन्माला आलेली मुलं म्हणजे कोंबड्या, बकरी, बोकडं यांना तिच्या पुढं मारावं लागतंय. धर्माप्पानं सांगितलेली गोष्ट ऐकून सगळे चाट झाले. धर्माप्पाचा लई मोठा दांडगा अभ्यास आहे याची सगळ्यांना खात्री पटली. बोलावं का न बोलावं असा विचार करत असलेला सावळा दबक्या आवाजात धर्माप्पाला म्हणाला, एक विचारू का? हा विचारा की. ते आपलं आभरण म्हणजे तुम्हाला ठावं नाही वय? अरे कशाला पोतराज झाला मग तुम्ही? नुसती उपड्यान हलगे वाजून पोतराज नाही होता येत, चमद माहीत असावं लागते. अंगाव चिंध्यात मानानं मिरवताय, पण त्यो मान आपल्याला कसा मिळाला हेच ठावं नाही. काय मानायचं तुम्हाला? ठीक आहे, ऐका. द्रौपदीचं वस्त्रहरण कुणी केलं हे तरी ठावं आहे ना? होय आहे की. सगळ्यांनी माना हलवल्या. तेव्हा तिची लाज राखण्यासाठी श्रीकृष्णानं तिला लुगडी पुरवली. आता एवढ्या लुगड्यांचं काय करावं तिला पाडला प्रश्न. तेव्हा समधी लुगडी घेऊन ती गेली चांगोनाकडं. ही लुगडी तुला घे म्हणून द्रौपदीनं चांगोनाला विनंती केली. तेव्हा चांगोना म्हणली, एवढी लुगडी घेऊन मी काय करू? त्यातलं एक लुगडं घेतलं चांगोनानं. मग बाकीची लुगडी घेऊन द्रौपदी गेली सावित्रीकडं. तिने बी समधी लुगडी घ्यायला नकार दिला. त्यातलं एक लुगडं घेतलं. मग द्रौपदी गेली लक्ष्मीकडं आणि तिला या लुगड्याची विल्हेवाट लावा म्हणून विनंती केली. तेव्हा लक्ष्मीनं पटांगणात खेळत असलेल्या पोरांना बोलवलं. ती पोरं होती महाराची आणि मांगांची. त्यांना ती लुगडी दिली. त्या पोरांनी ती लुगडी आपल्या कमरेला गोंडाळली आणि लागले नाचायला. त्याचं झालं आभरण. ठावं नसन तर ऐकून घ्या. खात्री करून घ्यायची असेल तर कुठल्याही चांगल्या यजमानाला विचारून घ्या. अरे खोटं ठरलं ना पोतराजकी सोडून दिली मी. कारण नसताना धर्माप्पानं पोतराजांना आवाहन दिलं, पण त्याचं आव्हान स्वीकारणार कोण? कारण त्यांच्या दृष्टीनं धर्माप्पा म्हणजे महाविद्वान माणूस. त्याच्या इतकी माहिती कोणालाच नाही. तो म्हणतो तेच खरं. छाती फुगवून धर्माप्पानं सगळ्यांच्याकडे नजर फिरवली आणि गालातल्या गालात हसत म्हणाला, आता मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. बोला, आहे का तयारी? त्यांच्या होकारा नकाराची वाट न बघता धर्माप्पानं त्यांच्यापुढे प्रश्न टाकला. वसुदेव देवकी बंदी खाण्यात असताना कंसानं कृष्णाऐवजी मुलीला दगडावा आपटली, बरोबर आहे का नाही? वय बरोबर आहे. त्यावेळी ती कंसाच्या हातनं निसटली. निसटली खरं आहे. मग कुठं गेली? वर गेली, डागात. ही तुमची अक्कल. अरे बाबांनो, डागात नाही गेली. या असं दुसरीकडं बोंबलो नका. तुमच्या नामची आबरू घालवू नका. ती पोरगी मरी आईच्या रूपात वावरती. तिच्या देहात ती ठाण मांडून बसली. तिला कंस मारत होता तेव्हा पावसाळ्याचं दिस होतं, म्हणून ती पावसाळ्यात चवतळती आणि समधीकडं ढाळ वाणत्या सुरू करते. असं सगळं शास्तारे. अशी ढिगभर माहिती धर्माप्पाकडे आहे, म्हणून तो मोठा देवऋषी झाला आहे. पंचक्रोशीतले सगळे पोतराज त्याला गुरु मानतात. त्याच्यापुढे कुणी वर तोंड करून बोलत नाही. त्याच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय कुठलाही पोतराज त्याला ओलांडून पुढे जात नाही.
कालवणाला उकळी फुटल्याचं तायप्पानं सांगताच अंग झाडून सगळे उठले. मरीबानं एक ताट घेतलं, त्यात भाकरी ठेवली. कालवणातले 4-5 मटणाचे तुकडे काढले, ते भाकरीवर मांडले आणि तो निवद देव्हाऱ्याजवळ आणला. धर्माप्पाच्या देवीला निवद दाखवला. निवेदाबरोबर थोडी दारू देवी पुढे ओतली. धर्माप्पाच्या सांगण्यानुसार चुलीतली राख वाटीमध्ये आणली. तो अंगारा धर्माप्पानं देवीचं नाव घेऊन रघूच्या कपाळाला लावला, मरीबाच्या कपाळाला लावला. देवीचं दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला. मग मरीबानं देवीपुढे डोकं टेकवलं. मनातल्या मनात मंत्र म्हणल्यासारखं काहीतरी पुटपुटलं. धर्माप्पाचं दर्शन घेतलं. तसंच रघूनं सुद्धा केलं. बाहेर जेवणाच्या पंक्ती बसल्या. पहिल्यांदा 5 सवाष्णींना जेवायला घातलं. मग गड्यांची पंगत बसली. पंक्तीत देवीचा प्रसाद म्हणून दारूही देण्यात आली. प्रसाद म्हणून ती दारू सगळ्यांनीच घेतली, अगदी रघूनी सुद्धा. सुरुवातीला तो नको म्हणत होता, पण देवीच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. घे असं धर्माप्पानं सांगितल्यावर त्याचा नाईलाज झाला. कसनुसं तोंड करत नाक दाबून धरून त्यांनी घशाखाली दारू ओतली. नरडत जळल्यासारखं झालं. तोंड कडू कडू झालं. रघू मनाशी म्हणाला, आईला असला कसला यो देवीचा प्रसाद. गड्यांची जेवणं झाली. मग बायकांची पंगत बसली. बायकांनीही देवीचा प्रसाद आवर्जून घेतला. सगळ्यांची जेवणं झाली. मरी आईची थापणूक व्यवस्थित पार पडली. आता मरीबाला वेध लागले होते शुक्रवारचे, रघूच्या कारणाचे. मरी आईची थापणूक झाली. मंगळवार गेला. कारणाची मरीबानं जय्यत तयारी केली. सगळी काही खरेदी अगोदरच करून ठेवली होती. पै पाहुण्यांना, नातेवाईकांना, आसपासच्या गावातल्या पोतराजांना निमंत्रणं गेली होती. त्यामुळे आता मरीबाला तसं काही काम उरलं नव्हतं. बुधवार आला आणि गेला. गुरुवारनंही तेच केलं. शुक्रवार सोबतीला घेऊन सूर्यानं दिमाखानं आपली किरणं पृथ्वीवर फेकली. चराचराला जाग आली. मांगवाडा जागा झाला. सकाळीच सगळ्यांनी आंघोळी उरकल्या. मरीबा पहाटेच उठून बसला होता. मरीबानं घरात मांडव उभारला होता. वर जांभळीचा पाला टाकला होता. मांडवाच्या खांबांना केळीचे खुंट आणि मांगवाड्यातल्या प्रत्येक घराला आंब्याचं तोरण बांधलं होतं. एकंदरीत मरीबाच्या घरी लग्न सोहळ्याचं रूप प्राप्त झालं होतं. पैपावणे जमा झाले. दुसऱ्या गावातले पोतराजसुद्धा आपल्या घरचं कार्य आहे असं समजून हजर राहिले. वाजंत्री धर्माप्पाला वाजत गाजत घेऊन आली. धर्माप्पा येतात सवाष्णी पुढे झाल्या. आजचा दिवस सवाष्णीच्या मानपानाचा. त्यांनी हिरव्या रंगाच्या साड्या चोळ्या परिधान केल्या होत्या. केस मोकळे सोडले होते. कपाळावर कुंकवाचा मळवट भरला होता. आज त्यांना देवीचा उपवास होता. धर्माप्पाच्या कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट भरला. पंचारीतीने त्याला ओवाळलं आणि सन्मानानं त्याला मांडवात घेऊन आल्या. मांडवात येताच घाई गडबड करत धर्माप्पा म्हणाला, मरीबा आता उशीर करू नका. पावसाचे चिन्ह दिसते. आबळ ढग जमायला लागले. पावसाच्या आधी समजा उरकलं पाहिजे. 3 पाट घ्या पटकन. हळदीचा कार्यक्रम उरकून घेऊ. मांडवात 3 पाट मांडले. एका पाटावर मरीबा बसला. दुसऱ्या पाटावर धर्माप्पा आणि मध्ये रघूला बसवलं. हळदीची ताटं आणली. 5 सवाष्णी आल्या. वाजंत्र्यांनी सनई वाजवायला सुरुवात केली. डफड्यानं ठेका धरला. वाद्याच्या गजरात हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्यांदा रघूला हळद लावली. मग धर्माप्पाला, नंतर मरीबाला. सवाष्णींच्या नंतर पोतराज पुढे झाले. त्यांनीही तिघांना हळद लावली. मग मेवणा मेवणी एकमेकांना हळद लावायला लागली. त्यांचं बघून लहान पोरं हळद खेळायला लागली. मांडवात पळापळ सुरू झाली. थोडा वेळ असाच गेला. मग कारणाची मिरवणूक निघाली. पुढे वाजंत्र्यांचा ताफा चालायला लागला. त्याच्या मागे डोक्यावर पाण्याच्या कळशा घेऊन अनवाणी पायानं सवाष्णी चालायला लागल्या. धर्माप्पाबरोबर रघू चालत होता. त्यांच्या मागे मांगवाड्यातली सगळी माणसं चालत होती. वाजत गाजत मिरवणूक नीरा नदीच्या काठावर आली. तिथे धर्माप्पानं वाळूचा एक चौकोनी उंचवटा तयार केला. त्याच्यावर पाणी शिंपडलं. गोमूत्र टाकलं. त्याच्यावर नवं कोरं पांढरं कापड अंथरलं. गव्हाच्या दाण्यानं चौक भरला. ठिकठिकाणी खारीक खोबरं आणि लेकुरवाळी हळकुंड मांडली. मध्यभागी पाण्याचा कलश ठेवला. त्याच्या तोंडावर कमलाकार 5 नागवेलीची पानं मांडून वर नारळ ठेवला. त्याची हळद कुंकू वाहून उदबत्ती लावून पूजा केली आणि अशी सगळी मांडामांड झाल्यावर त्याच्या शेजारी विटा रचून होमकुंड तयार केलं. सगळेजण खाली बसले. रघू धर्माप्पाच्या शेजारी बसला. गवऱ्या टाकून धर्माप्पानं होम पेटवला. सगळ्यांना शांत बसायला सांगितलं. गडबड गोंधळ करणाऱ्या बायकांचा आवाज बंद झाला. भयानक शांतता पसरली तिथे. त्या शांततेचा भंग करत धर्माप्पा मंत्र म्हणायला लागला. जळ नेमलं जळ थापलं जळाच्या काठी शोटिंग झोटी.
साती आसरा 8वा महिषासुरा. जळात लक्ष्मी जळात उभी राही, अर्कट मरी परकट मरी तुझा रेडा, येशीच्या दारी पोतराज पोतराज सोंगाडा. लिंबा नारळानं भरला गाडा, आईचा आशीर्वाद सर्व्या बाळगोपाळावर, आई पांढरीवर. असं म्हणत असताना तो होमात वडा पिंपळाच्या समिधा टाकत होता, तुपाची आहुती देत होता. मग त्यांनी होमाला हात जोडले. त्याचं बघून सगळ्यांनी हात जोडले. डोळे मिटून धर्माप्पा काही क्षण शांत बसला. नंतर डोळे उघडून चारी दिशेला त्यांनी अंगारा फेकला. अंगारा फेकताना धर्माप्पा म्हणत होता, विभूत माता विभूत पिता विभूत कोणी वर्णिली विभूत वर्णिली महापुरुषांनी. संध्या सारणी विघ्नहारिणी शिवहर हरा सद्गुरुवरा. सगळेजण शांत बसून धर्माप्पा काय करतोय ते चकित होऊन बघत होते. धर्माप्पानं कणकेची मानवाकृती तयार केली. तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावलं आणि तिची होमामध्ये आहुती दिली. आणि लोकांच्याकडे बघून तो म्हणाला, पहिला रघु संपला, ती होमामध्ये जळून खाक झाला. आता रघुचा नवीन जन्म झाला. हा नवीन जन्म लोकांच्या आणि मरीमातेच्या सेवेसाठी. आता मरेपर्यंत तो मरीमातेची भक्ती करल. तो उतणार नाही, मातणार नाही, मरीमातेला कधी विसरणार नाही. बोला मरी आईच्या नावानं चांग बल. बसलेले सगळे एका सुरात ओरडले. धर्माप्पानं सगळ्यांना उभं राहायला सांगितलं. रघुला पूर्वेकडे तोंड करून कलशापुढे उभं केलं. त्याच्या हातात आरतीचं ताट दिलं. ताटात कणकेचे दिवे ठेवले, त्यात कापूर पेटवला. आणि धर्माप्पानं मरी आईचा महिमा म्हणायला सुरुवात केली. वाजंत्र्याला हातानं इशारा केला तसं वाजंत्र्यानं तालासुरात वाजवायला सुरुवात केली. धर्माप्पा भक्तिभावानं गात होता, माझ्या मरीला करीतो निवद बोन, माझ्या मरीला करीतो निवद बोन, तिनं केलं या जन्माचं सोनं. माझ्या मरीची झोकामधी येणं, सोना मोत्याचं ग भकत आला देणं. तिच्या नावाचा चहू मुलखी डंका, घेऊ नका ग कुणी कधी शंका. माझ्या मरीचा येईल असा फेरा, धूळ माती करील ग वारा होरा. आधी माया लकसी मी तुला वाहतो पातळ, कोंबड्या बकऱ्याचा बळी देतो ग व्हावी शीतळ. देवीची पूजा व्यवस्थित पार पडली. मग ही मिरवणूक वाजत गाजत मरी आईच्या देवळापुढे आली. तिचं दर्शन घेतलं. तिला हिरवी साडी चोळी अर्पण केली. तिच्या पुढे बकऱ्याचा बळी दिला. देवीला शांत करून सगळेजण मांडवात आले. धर्माप्पानं मरीबाकडनं एक नवीन कोरं धोतर घेतलं. 2 हात धोतर त्याने टारकन फाडलं, खाली अंथरलं, त्याच्यावर खारीक खोबरं मांडलं. उरलेल्या धोतराचा तुकडा अंगावर घेऊन तो खाली बसला. रघुला स्वतःच्या मांडीवर घेतलं, त्याच्या कानात गुरुमंत्र सांगितला. मग मरीबाला विचारलं, पोतराजाचा 7 शेनगार कुठे? मरीबा पटकन घरात गेला. एका ताटात पोतराजाचा 7 शिनगार घेऊन आला. धर्माप्पानं रघुला पाटावर बसवलं. त्याचा हळदी कुंकवानं मळवट भरला. त्याच्या गळ्यात मरी आईची प्रतिमा असलेला टाक घातला. हातात कोरडा दिला. रघुनं तो मनोभावे कपाळाला लावला आणि मग गळ्यात घातला. धर्माप्पानं त्याच्या पायात वाक्या घातल्या. मग त्याच्या कमरेला आभरण बांधलं, काखेला झोळी अडकवली. सगळ्यांनी मरी आईच्या नावाचा जय जयकार केला. आता रघु पोतराज झाला होता. देवीच्या सेवेत रुजू झाला होता. देवीचा पोतराज म्हणून काही नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं होतं. ते सगळे नियम धर्माप्पानं रघुकडून कबूल करून घेतले. धर्माप्पा सांगत होता, मंगळवारी शुक्रवारी या नामावश्या पुनवेला न इसरता न चुकता देवीचा उपास धरायचा. वय धरीन की, रघुनं आज्ञाधारकपणे उत्तर दिलं. त्या दिवशी न लाजता आभरण चढवायचं आणि देवीच्या नावानं मदान मागायचं. वय मागीन. वेटाळशा बाईच्या हातनं भिक्षा घ्यायची नाही. नाही घेणार. सुरव्याच्या चंद्राच्या गिरणात जेवायचं नाही. नाही जेवणार. रात्री जेवताना दिवा इजला तर पुन्हा दिवा लावून जेवायचं नाही. नाही जेवणार. 10व्याचं 13व्याचं जेवायचं नाही. नाही जेवणार. ज्या घरी बाई बाळण झाली असन, नाही तर जिथं सुतक असन, त्या घरची भिक्षा नाही घ्यायची. नाही घेणार. स्वतःच्या घरी मयत झालं तर त्याचा अंत्यविधी झाल्यावर आंघोळ करून जेवायचं आणि सुतक फिटेपर्यंत देवीची पूजा करायची नाही. वयजी. आमुषा पुनवाला बाईशी संग नाही करायचा. अशी अलिखित आचारपद्धती धर्माप्पानं रघुला सांगितली. आता नियमाप्रमाणे रघुच्या अंगात येणं आवश्यक होतं. धर्माप्पानं वाजंत्र्यांना जवळ बोलवलं. रघुला पाटावर मांडी घालून डोळे झाकून बसवलं. त्याच्या कानाजवळ वाजंत्री जोरजोरात वाजवायला लागले. तसं रघुच्या अंगात वारं भरलं.
हाताची मिठी घालून अंगाला आळोखे पिळोखे देत तो घुमायला लागला. मग उठून उभा राहिला. हलगी डफड्याच्या ठेकावर अंग हलवत नाचायला लागला. थोड्या वेळानं धर्माप्पा म्हणाला, आई नवीन झाड आहे, झाडाचं लय हाल करू नग, सोड आता, जाग्याव खेळायचं जाग्याव. मग रघूच्या अंगातलं वारं गेलं. धर्माप्पा मरिबाकडे वळाला आणि म्हणाला, मरिबा असं कधी होत नाही. कारण केलं तरी देवी लगेच अंगात येत नाही, पण रघूच्या अंगात लगी खेळायला लागली देवी. तिने काही झाडं येडं घेतलं नाहीत, म्हणजे तिला तुझ्या घरात यायचंच होतं. त्यांनी डोळे मिटले, देवीला हात जोडले. मग रघू 5 दारी देवीच्या नावानं मदान मागून आला. सगळे सोपस्कार झाले होते आणि रघू आता मरी आईचा पोतराज झालेला होता. श्रोते हो, 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.